नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय। कदाचित यापुढे कास्ट सर्टिफिकेट काढताना बराच बदल होण्याची शक्यता आहे, कारण हा निर्णय दिलाय सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी। सो हा महत्त्वपूर्ण निकाल का मानला जातो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला अंदाज येऊन जाईल। आतापर्यंत ज्या पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट काढली जात होती, दिली जात होती, त्यामध्ये आता आमूलाग्र बदल होण्याची शक्यता असणार आहे। ह्या शक्यता काय आहे नेमक्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सो एक रेअर फैसला झालेला आहे। हा रेअर फैसला याच्यासाठी म्हटलं जातं की आतापर्यंत हे होत नव्हतं किंवा हे मान्यच नव्हतं, पण आता मात्र नवीन हा बदल मान्य करावा लागणार आहे। आणि नवभारत टाइम्सनी ही न्यूज दिलेली आहे, अजून इतर सगळ्याच न्यूजपेपरनी ही बातमी दिलेली आहे। त्यापैकी मी काही संबंधित न्यूजपेपर आणि बातमी काय थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो। यामध्ये आपण काय बघणार आहोत तर कास्ट सर्टिफिकेट बद्दल आता याच्यापूर्वी कास्ट सर्टिफिकेट देण्याचे निकष काय होते। एखाद्या विद्यार्थ्याला जर कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्याचे निकष काय होते, त्याच्या वडिलांच्या बाजूचे डॉक्युमेंट बघितले जायचे का, आईच्या बाजूचे बघितले जायचे का, त्याचे पूर्वीचे डॉक्युमेंट बघितले जायचे का, म्हणजे त्याला म्हणूया आपण जनरेशन मध्ये डॉक्युमेंट बघितले जायचे का, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मी मला देतोय। सो आतापर्यंत प्रोसेस काय होती आणि हा निर्णय झाल्यामुळे बदल काय होणार आहे, कोर्टाचा नवीन निर्णय काय आणि हा निर्णय का घेतला गेला, याच्या मागचं रिझन काय आणि सर्वांना इथून पुढे लागू होणार का, हा जर लागू झाला तर काय बदल होऊ शकतो ते पण मी तुम्हाला सांगतोय। चला, पहिला मुद्दा, सकाळ न्यूजपेपरने बातमी दिली बघा, आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळाले एससी प्रमाणपत्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। आता आईची जात बघून मुलीला सर्टिफिकेट दिले गेलं बघा। हे केस अशी आहे, ही पॉंडिचेरीची मुलगी आहे आणि ह्या पॉंडिचेरीच्या मुलीला सर्वोच्च मद्रास न्यायालयामध्ये तिने अपील केलं होतं। मद्रास न्यायालयाने ह्या मुलीला इथे आईच्या बाजूचं ESC सर्टिफिकेट दिलं होतं। आता कारण असं होतं, आईने ही केस टाकली होती, कारण असं होतं की आईचं आणि वडिलांचं म्हणजे दोघांचं जे लग्न झालेलं आहे त्या लग्नामध्ये आई ही एका कॅटेगरीची, त्यातल्यात SC कॅटेगरीची आहे आणि वडील जे आहेत ते बगर SC कॅटेगरीचे, वेगळ्या कॅटेगरीचे आहे। सो लग्नानंतर घर जावई आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने वडील हे आईच्याच माहेरी राहत होते। राहत असल्या कारणाने आईच्या माहेरकडचे सगळेच SC कॅटेगरीचे होते। त्याच वातावरणामध्ये मुलगी पण वाढलेली आहे, फक्त वडील हे SC सोडून अदर कास्टचे होते। मग हे सगळे मुद्दे कोर्टामध्ये मांडलेत आणि कोर्टाला विनवणी केली की मुलीला सुद्धा ESCचं सर्टिफिकेट द्यावं, जेणेकरून भविष्यामध्ये तिला म्हणजे शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणे याचा फायदा होईल किंवा शिक्षण तिचं प्रभावित होणार नाही। अशा सगळे मुद्दे मांडल्यानंतर कोर्टाने सांगितलं की आईच्या बाजूचं प्रमाणपत्र का देऊ नये। जर जनरली आपण कॅटेगरी ठरवत असताना ती कोणत्या एरियामध्ये राहते, कोणत्या प्रदेशामध्ये राहते, कोणत्या वातावरणात राहते, कोणत्या लोकांबरोबर राहते, कोणत्या कम्युनिटीमध्ये राहते, त्यानुसार आपण ती कम्युनिटी ठरवत असू तर कोर्टाचं म्हणणं आहे की आईच्या बाजूचं सर्टिफिकेट का देण्यात येऊ नये। सो यावरती आता बराचसा मोठा चर्चेचा मुद्दा आहे, बऱ्याचशा गोष्टी आता चर्चेला जाऊ शकतात। सो एक महत्त्वाचा मुद्दा इथे मुख्य न्यायाधीश यांनी घेतलेला आहे। त्यांनी सांगितलं की मुलीची आई जी होती ती आधी द्रविड जातीची होती, म्हणजे SC कॅटेगरीची होती, त्यानुसार तिला हा निर्णय त्यांनी दिलेला आहे। यामध्ये आता सांगितलंय की ह्या मुलीला का दिल्याचं रिझन त्यांनी सांगितलंय बघा। हे जे निकाल दिला आहे, कोणी दिलाय, चीफ जस्टिस आपले सूर्यकांत आणि जस्टिस जयमौल्या बाग यांच्या खंडपीठाने हा मद्रास हायकोर्टचा निर्णय कंटिन्यू ठेवला आहे। म्हणजे मद्रास हायकोर्टाने सुद्धा सांगितलं होतं की या मुलीला तिचं शिक्षण प्रभावित होऊ नये यासाठी ESCचं सर्टिफिकेट देण्यात यावं। तोच निर्णय या खंडपीठाने कंटिन्यू ठेवलेला आहे आणि शैक्षणिक जीवन, त्या मुलीचं शैक्षणिक जीवन प्रभावित होऊ शकतं, म्हणजे तिला जर दिलं नाही तर प्रभावित होऊ शकतं, म्हणून तिला हे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये भविष्यात आईच्या जातीच्या आधारे जात प्रमाणपत्र दिले जाणार का हा प्रश्न उपस्थित होतोय बघा। आईच्या नावाने, इथून पाठीमागे जर बघितलं तर वडिलांच्या नावाने दिलं जात होतं बघा। कोर्टाने काय सांगितलंय, यांच्या खंडपीठाने सांगितलं की मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे आणि आईच्या जातीच्या आधारे मुलीला ESC प्रमाणपत्र देण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला विरोध केला आहे। सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की आम्ही कायद्याच्या प्रश्नाला सध्या बगल दिली आहे, पण मुलीच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी काय केलंय, या मुलीला ते दिलेलं आहे। आता सरन्यायाधीशांनी म्हटलं की बदलत्या काळात बघा, हा मुद्दा महत्वाचा आहे। सरन्यायाधीश काय म्हणताय, बदलत्या काळात आईच्या जातीच्या आधारे जात प्रमाणपत्र का जारी केलं जाऊ नये। सरन्यायाधीशांच्या या विधानामुळे भविष्यात जरी वडिलांची जात वेगळी असेल
तरी त्या मुलांना सुद्धा SC प्रमाणपत्र मिळू शकतं ज्यांची आई SC जातीची आहे. मग आता जर हे SC जातीच्या आई संदर्भातलं निकष आहे तर इतर कॅटेगरीसाठी सुद्धा हा निकष लागू होऊ शकतो का, यावरती पण बरेचसे विचार विनिमय होणार आहे. साहजिक जर इथे अलाउड केलं तर तिकडे सुद्धा अलाउड करता येणार आहे, करावा लागणार आहे. म्हणजे एखादी कॅन्डिडेट असेल NT ब ची, NT क ची, NT ड ची किंवा इतर कॅटेगरीची असेल, आई ज्या कॅटेगरीची असेल त्याच कॅटेगरी सर्टिफिकेट मुलांना देण्यात येऊ नये का, येऊ शकतं. सो हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि यांनी दिलेलं पण त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय, त्या मुलीला न्याय दिलाय किंवा त्या मुलीला SC सर्टिफिकेट दिलेलं पण आहे, म्हणजे त्यांनी निर्णय पण दिलेला आहे. सो ज्या कुटुंबामध्ये असं होऊ शकतं, ज्या कुटुंबामध्ये आई SC ST समुदायातून आहे आणि मुलं त्याच सामाजिक पातळीवर लहानाची मोठी झाली असेल, त्यांच्यासाठी हा निकाल महत्वाचा ठरू शकतो. म्हणजे यामध्ये ह्या निकालामध्ये त्यांनी काही मुद्दे अधोरेखित केलेले आहे की आई कुठे राहते, वडील कुठे राहतात, कोणत्या कम्युनिटीमध्ये राहतात, मुलगी कुणाबरोबर राहते, हे सगळे मुद्दे पण त्यांनी इथे चर्चेले केले आहे. आणि त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की आईच्या बाजूचं सर्टिफिकेट का देऊ नये. सो दिलेलं आहे ऑलरेडी ते. त्यानंतर सध्या जात प्रमाणपत्र देण्याचे निकष मग काय आहेत, आतापर्यंत काय होते आणि ह्या निर्णयामध्ये काय बदल होऊ शकतो. आतापर्यंत नियम अशी होते, आतापर्यंत बघा, जो की 5 मार्च 1964 आणि 17 फेब्रुवारी 2002 हे राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय गृह मंत्रालयानुसार निर्देश होते की हे जात प्रमाणपत्र कसे दिले जावे, तर जाति प्रमाणपत्र प्राप्त करने के लिए किसी व्यक्ति की पात्रता मुख्य रूप से उसके पिता की जाति के साथ साथ राज्य या केंद्र शासित प्रदेश के अधिकार क्षेत्र में उसकी आवासीय स्थिति पर आधारित है. सुप्रीम कोर्ट ने पहले पिता की जाति को निर्णायक कारक माना था. पुनीत राय बनाम दिनेश चौधरी ही पण एक केस होती 2003 ची. त्यामध्ये सुद्धा आरक्षण से संबंधित एक मामले में सुप्रीम कोर्ट ने कहा था कि किसी व्यक्ति की जाति के निर्धारण के लिए निर्णायक कारक प्रथागत हिंदू कानून के अनुसार पिता की जाति होगी और वैधानिक कानून की अनुपस्थिति में अपनी जाति पिता से विरासत में प्राप्त करेंगे, न कि माता से. म्हणजे एका निकालामध्ये कोर्टाने सांगितलं होतं, एका निकालामध्ये की हा जो कोर्टामध्ये केस होती याच्या आधारे सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की वडिलांच्या बाजूचीच विरासत मध्ये ही जात दिली जाणार आहे मुलाला, ना की आईची. हे कोर्टाने 2003च्या ह्या निकालामध्ये सांगितलं होतं. पण आत्ताचा निकाल हा धक्कादायक आहे. आत्ताचा निकाल हा कदाचित म्हणतो की बऱ्याचशा गोष्टी बदलणारा असणार आहे. लक्षात घ्या. अजून एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. जर मग इथून पुढे आता आंतरजातीय विवाह झाला असेल, आंतरजातीय म्हणजे सपोज एखादी फिमेल कॅन्डिडेट आहे, एखादा मेल कॅन्डिडेट आहे, यांचं जर आंतरजातीय असेल, म्हणजे फिमेल जर सपोज मी म्हटलं की ST कॅटेगरीचे आहे आणि मेल कॅन्डिडेट हा फॉर एक्झाम्पल OBC कॅन्डिडेटचा असेल, तर आंतरजातीय विवाह झाला तर यांच्यापासून होणारे जे अपत्य असतील, ह्या अपत्यांना आतापर्यंत विचार केला आपण, आतापर्यंत हे अपत्य OBCचेच होते किंवा OBC कास्ट लागत होती, पण आता शक्यता ही कास्ट ST ची पण लागू शकते किंवा दोन्ही ऑप्शन असेल, कोणतं घ्यायचं मग. म्हणजे याच्यावरती आता इथून पुढे विचार करून एक महत्वाचं डॉक्युमेंटरी आलं पाहिजे, यायला पाहिजे. याच्यावरती बरीचशी चर्चा होणं पण गरजेचं आहे. 2012 मध्ये रमेश भाई दाभाही नाम नायका बनाम गुजरात मामले में दिए गए फैसले में सर्वोच्च न्यायालय की 2 सदस्यीय पीठ ने फैसला सुनाया. उसमें कहा था काय, अंतरजातीय विवाह या आदिवासी और गैर आदिवासी म्हणजेच ST कैटेगरी असेल आणि ST कैटेगरी पेक्षा अदर कैंडिडेट असेल के बीच विवाह से जन्मे व्यक्ति की जाति का निर्धारण मामले के तथ्यों की पूरी तरह अनदेखी करके नहीं किया जा सकता. पीठ ने कहा अंतरजातीय विवाह या आदिवासी और गैर आदिवासी के बीच विवाह में यह अनुमान लगाया था जा सकता है की बच्चे की जाती पिता की है. म्हणजे मुलाला किंवा अपत्यांना जात ही वडिलांचीच लागेल असं या केसमध्ये सुद्धा 2012ला सांगण्यात आलं होतं. बघा मी तुम्हाला केसेस सांगतो, 2003 ची केस, 2012 ची केस, आणि यावरती जे सरकारने जे GR आहे सरकारचे किंवा जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातले जे निकष आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं, हे निकष येते राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनुसार हे निकष निर्देश आहेत. बघा त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो तलाक. आता पहिले मी तुम्हाला सांगितलं आंतरजातीय विवाह, दुसरं सांगितलं तुम्हाला मी जर तुमचं लग्न होऊन तुम्ही जर माहेरीच राहिलात, ज्या वातावरणात राहिलात ते एक वातावरण, आणि तिसरा मुद्दा आहे तलाक जर झाला असेल तर काय, तलाक झाला असेल तर काय, यापूर्वीच्या निकालात कोर्टाचे म्हणणे काय. बघा पति से तलाक के बाद भी गैर दलित महिला के बच्चों को मिलेगी SC
पहचान. म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय की फॉर एक्झाम्पल एक फिमेल आहे आणि एक मेल आहे, यांचं लग्न झालं. फिमेल जर कॅटेगरीची असेल ओबीसी फॉर एक्झाम्पल आणि मेल कॅन्डिडेट असेल एससीचा, यांची जी अपत्य आहे यांना जरी यांच्यामध्ये तलाक झाला किंवा यांच्यामध्ये डिवोर्स झाला असेल तर कॅटेगरीनुसार तुम्हाला अपत्य जे असेल यांना कॅटेगरी कोणती लागेल तर वडिलांचीच एससी मिळणार. हे कोर्टाचा निर्णय होता, वडिलांच्या बाजूचीच लागेल हे कोर्टाचा निर्णय होता. हा कोर्टाचा निर्णय दिसंबर 2024 में सुप्रीम कोर्ट ने एक गैर दलित महिला और दलित पुरुष का विवाह रद्द कर दिया था. बच्चों को अनुसूचित जाति प्रमाण पत्र दिलाने का आदेश दिया था. 6 साल से अलग रह रहे दंपति को तलाक दे दी. बच्चे मां के साथ रहेंगे और पिता बच्चों की पढ़ाई का खर्चा उठाएंगे. शीर्ष अदालत ने इस मामले में स्पष्ट किया कि गैर दलित महिला को भले ही शादी के आधार पर एससी का दर्जा नहीं मिल सकता, लेकिन एससी से पैदा हुए उसके दोनों बच्चों को तलाक के बाद भी एससी का दर्जा मिलेगा. म्हणजे ही पण कंडिशन कोर्टाने त्यावेळी सांगितली ह्या निकालामध्ये की वडिलांच्या बाजूच लागेल कॅटेगरी एससी. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे धर्मांतराचा. जर धर्मांतर केलं तर मग काय होईल, तर त्यात पण त्यांनी सांगितलंय फॉर एक्झाम्पल ए नावाचा व्यक्ती आहे, यांनी धर्मांतर केलं. फॉर एक्झाम्पल धर्मांतर करून फॉर एक्झाम्पल तो एसटी कॅटेगरीमध्ये शिफ्ट झाला असेल, फॉर एक्झाम्पल हा होता ओबीसी मध्ये, हा एसटी मेजर झाला असेल तर त्याला ओबीसी सर्टिफिकेट मिळेल का, तर नाही मिळणार. कारण त्याने धर्मांतर केल्यामुळे त्याची मेन जी जाहिरात आहे त्याला मेन जी कॅटेगरी आहे ती काय नष्ट पावली आहे. बघा, धर्मांतरण से जातिगत पहचान खुद ही खत्म हो जाएगी, यानी ही ओबीसी मिळणार नाही, त्याला एसटीच मिळेल. जर ज्या कॅटेगरीमध्ये तो शिफ्ट झालेला आहे त्या कॅटेगरीत सर्टिफिकेट मिळेल. या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर 2024 मध्ये अनुसूचित जाति समुदाय का प्रमाणपत्र जारी करने की अपील करता की याचिका को खारिज कर दिया था. म्हणजे हे सगळे मुद्दे मी तुम्हाला 4 मुद्दे सांगितलेले आहेत. ह्या 4 मुद्द्याच्या आधारे कोर्टाने वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. 3 मुद्दे जर लक्षात घेतले, एक धर्मांतराचा, एक तलाक दिल्यानंतरचा आणि एक आंतरजातीय विवाहाचा, ह्या तिन्हीमध्ये कोर्टाने सांगितलं की वडिलांच्या बाजूचीच कास्ट ही अपत्यांना लागेल. आणि आता जो निर्णय दिलेला आहे तो म्हणजे पहिला जो की लग्न केल्यानंतर हा घर जावई येत असेल होऊन तर ज्या कम्युनिटीमध्ये तो राहतोय किंवा आईच्या बाजूची जी कास्ट आहे त्याच कास्टनुसार त्यांच्या अपत्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं असं कोर्टाने आता निर्णय दिलेला आहे. आता ही झाली वस्तुस्थिती. पण भविष्यामध्ये जर हे लागू करायचं म्हटलं तर काय काय होऊ शकतं, तर भविष्यामध्ये बघा काय काय मुद्दे येऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल तुमचं मत नोंदवा. भविष्यात शिक्षण व नोकरीमध्ये विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार का, म्हणजे आईच्या बाजूने जर प्रमाणपत्र देणं चालू केलं तर, किंवा असं होऊ शकतं किंवा वडील किंवा आई नक्की कोणाचे कास्ट सर्टिफिकेट वापरावे लागणार हा पण प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो. मग यामध्ये प्रत्येक वेळेस पालक म्हणून किंवा आई म्हणून किंवा एक अपत्य म्हणून किंवा एक विद्यार्थी उमेदवार म्हणून सुद्धा इथे वेगळ्या पद्धतीने फायदा घेऊ शकतो. म्हणजे जर ऑप्शन दोन्ही ठेवले फादर आणि मदर बाजूचे तर यापैकी कोणती कॅटेगरी बेनिफिशियल आहे त्यानुसार पुढचं जे उमेदवार असेल, पुढचा जो स्टुडंट असेल, विद्यार्थी असेल तो त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट काढू शकतो. सो याबद्दल नक्की काय असं ठेवून तर चालणार नाहीये. वडिलांचं पण झालं, आईचं पण झालं. यावरती नक्कीच या सुप्रीम कोर्टच्या आजच्या जजमेंटमुळे भविष्यात यावरती नक्कीच वेगळ्या पद्धतीचे तर्कवितर्क लावले जाऊ शकतात. सो याबद्दल नक्कीच योग्य तो काय म्हणूया सरकारचा GR म्हणूया किंवा अधिसूचना येणं गरजेचं आहे. यावरती तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. हे योग्य आहे की अयोग्य ह्या भानगडीत आपण पडणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने जर तो आदेश दिला असेल तर नक्कीच पूर्ण अभ्यासपूर्वक असणार आहे. सो याबद्दल फक्त तुमच्या कमेंटमध्ये मत नोंदवा की हे आगामी काळामध्ये भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी फायदेशीर असणार आहे का, किंवा याबाबत तुम्हाला काय वाटतंय, वडिलांच्या बाजूचं योग्य होतं, आईच्या बाजूचं योग्य होतं, किंवा दोघेही ऑप्शन ठेवायला पाहिजे. याबद्दल तुमचे मत काय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.